आज सकाळी सकाळी कामावरून गहू दळायला घेऊन गेले होते गिरणीत. 10-15 मिनिटं वेळ लागणार होता म्हणून शिवांशला म्हटलं चल बाजूलाच असलेल्या शिव मंदिरमध्ये आपण जाऊया. हे आहे महादेवाचं मंदिर आणि शिव मंदिर म्हणून हे मंदिर ओळखलं जातं. पण केदारनाथ महादेव असं या महादेवाचं नाव आहे. इकडं ना गुजरातमध्ये असंच नाव असतं प्रत्येक मंदिराला वेगळं वेगळं. इथं जसं केदारनाथ महादेव असं नाव आहे तसंच अजून एक मंदिर आहे तिकडे पशुपतीनाथ महादेव असं नाव दिलेलं आहे. तर इथे ना महाशिवरात्रीला खूप गर्दी असते. एक दिवस अगोदर मोठा हवन इथे होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी पूर्ण मंदिराला ओरिजिनल फुलांनी डेकोर केलं जातं आणि इथं ना भांगचा प्रसाद सुद्धा असतो. सकाळी 4 वाजता काकडा आरती ढोल ताशांच्या गजरात होते त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आणि खूप गर्दी असते महाशिवरात्रीच्या दिवशी. खूप मोठी लाईन असते आणि भांग असतो ना तो भांगचे स्टॉल लागलेले असतात. प्रसाद म्हणून सुद्धा भांगच दिली जाते इथं. आम्ही दरवर्षी शिवरात्रीला सकाळी 3:30ला उठून 4च्या आरतीला इथे येत असतो चालत चालत. घरी आल्यानंतर साडी नेसून रेडी होत आहे कारण मला इंस्टाग्रामसाठी एक प्रमोशन व्हिडिओ बनवायचा होता. एका ताईचं वर्क फ्रॉम होमचं प्रमोशन करायचं होतं त्याच्यामुळे सिंपल असा लुक क्रिएट केला आहे. साडी नेसली आहे आणि माझं डेलिव्हरचं मंगळसूत्र सोन्याचं मला तेच फार आवडतं म्हणून मी तेच घालते. मला खूप जास्त मेकअप किंवा खूप जास्त ज्वेलरी असं आवडत नाही आणि मला वाटतं मला ते सूटही करत नाही म्हणून मी नेहमी सिंपल लुकच ठेवत असते. तर आज यांचा व्हिडिओ झाला प्रमोशनचा. 1-2 रील्स सुद्धा बनवले आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.